नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे, जी गुढीपाडव्यापासून म्हणजेच 19 मार्च पासून सुरू झाली आणि येत्या 27 मार्च पर्यंत म्हणजेच शुक्रवारी संपणार आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा, आराधना आणि विधीपूर्वक उपासना करतो आणि वर्षभरात एकूण 4 नवरात्री येतात. त्यापैकी 2 गुप्त नवरात्री असतात आणि 2 प्रत्यक्ष साजरी करत असलेली शारदीय आणि चैत्र नवरात्री आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या नवरात्रीमध्ये दुर्गा माता एका स्त्रीच्या स्वरूपात असल्यामुळे तिच्या मातृत्वाला सन्मान देण्यासाठी तिची ओटी भरणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ओटी भरणं म्हणजे केवळ वस्तू ठेवणं नाही, तर देवीच्या मातृत्वाला आणि तिच्या कृपाशक्तीला आदर देणं, तिच्या संरक्षणासाठी आणि आशीर्वादासाठी हे केलं जातं. आणि म्हणूनच आपण चैत्र नवरात्र संपण्यापूर्वी हे खूप महत्त्वाचं काम करायला हवं, म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरणं. ही ओटी भरण्याची पद्धत म्हणजे आपली कुलदेवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करते आणि नवरात्रीच्या 9 दिवसात आपली सेवा, श्रद्धा आणि भक्ती तिच्या समोर व्यक्त केली जाते. जसं आपण तिच्या चरणी शृंगार, नैवेद्य, फुलं किंवा इतर शुभ सामग्री ठेवतो, त्यामुळे देवी आई आपल्या भक्तांवर भरभरून आशीर्वाद देऊन दुःख, संकट आणि अडचणी दूर करते. आपले कष्ट फळ देतात, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि कुटुंब सुख, समृद्धी, शांती आणि मंगलमय वातावरण तयार होतं. ओटी भरत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी, जसं की ओटीमध्ये चुकीच्या वस्तू ठेवू नयेत, शृंगाराचं योग्य साहित्य वापरावं आणि ओटी कुठे ठेवावी, कोणत्या पद्धतीनं भरणं योग्य याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच खाली असलेल्या हाय बटनवर सुद्धा क्लिक करा. तर पहा मंडळी, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरात घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही आपल्या कुलदेवीची ओटी भरायचीच आहे. कारण बऱ्याच वेळेला चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना करत नाही, त्यामुळे काही जण विचारतात ओटी भरणं आवश्यक आहे का. पण जरी तुम्ही घटस्थापना करत नसाल तरीही आपल्या देवी आईची ओटी भरली पाहिजे. आणि जरी नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास करत असाल किंवा घरामध्ये काही विशेष पूजा करत असाल तरीही हे ओटी भरणे हा नवरात्रीतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसं आपण शारदीय नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरतो आणि पूजा करतो, अगदी तशाच पद्धतीने आपण चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा करत असतो. नवरात्रीच्या 9 दिवसात आपण आपल्या कुलदेवीची सेवा, उपासना, भक्ती आणि श्रद्धा व्यक्त करतो आणि याला आपल्या कुलदेवीचा कुलाचार असं म्हटलं जातं. प्रत्येक कुटुंब आपापल्या परंपरेनुसार आणि पद्धतीने हा कुळाचार करत असतो, कारण या नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या कुलदेवीचा प्रभाव आपल्या घरामध्ये प्रखरपणे जाणवतो. आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करून आपल्या कुटुंबाची कुलदेवी रक्षा करते. त्यामुळे ओटी भरणं ही केवळ साधी पूजा नसून कुलदेवीची सेवा आणि मानाचे महत्त्वाचे प्रतीक आहे. जर आपण या नवरात्रीत कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या मनातील इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख, शांती, समृद्धी आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण मिळतं आणि संपूर्ण कुटुंबाला देवीचा आशीर्वाद लाभतो. कारण कुलदेवी आपल्या घराचं, कुटुंबाचं आणि कुळाचं रक्षण करणारी असते. त्यामुळे जर आपली कुलदेवता श्री देवता असेल, म्हणजेच श्री तुळजाभवानी असेल किंवा इतर कोणतीही देवी असेल, तर नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये तिची ओटी आपल्याला नक्की भरायची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ओटी कधी भरावी, तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंत जेव्हा तुम्हाला सोयीचं वाटेल तेव्हा तुम्ही ओटी भरू शकता. पण कुलदेवीचा वार मंगळवार किंवा शुक्रवार असतो आणि आज मंगळवार असल्याने तुम्ही आजही ओटी भरू शकता किंवा शेवटच्या दिवशी म्हणजे 27 मार्चला ओटी भरली तरीही चालेल. आणि जर या 2 दिवशी नाही झालं तर तुम्ही नवरात्री संपण्यापूर्वी कधीही ओटी भरू शकता, अगदी रामनवमीच्या दिवशी देखील. तर ही ओटी तुम्ही घरच्या घरी भरू शकता किंवा तुमच्या घराच्या जवळ मंदिरामध्ये जाऊन सुद्धा भरू शकता. जर घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो, टाक किंवा मूर्ती असेल तर घरच्या घरीच तुम्ही ही ओटी भरू शकता. आणि तुमच्या जवळ जर देवीचं एखादं मंदिर असेल, जसं की रेणुका माता, एकवीरा माता, चतुर्शृंगी देवी किंवा अन्य कुठलंही देवीचं, तुळजाभवानीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही ओटी भरू शकता.
हिंदू धर्मशास्त्रामध्ये ओटी भरणं हा खूप महत्त्वाचा भाग मानला जातो। तुम्ही पूर्वी पाहिलं असेल की सासरच्या महिलांनी ओटी न भरल्याशिवाय पाठवलं जात नाही किंवा जेव्हा माहेरी मुलगी जाते त्यावेळेला तिची ओटी भरली जाते, कारण हा एक महत्त्वाचा भाग असतो। स्त्रीला संतान प्राप्ती होण्यासाठी किंवा घरात मंगल कार्यासाठी ओटी भरणं हे आवश्यक मानलं जातं आणि बऱ्याच वेळेला लग्न, साखरपुडा अशा प्रसंगात मुलीची पहिली ओटी भरली जाते। म्हणूनच नवरात्रीमध्ये ही ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे आणि चैत्र नवरात्र संपण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची ओटी भरणं आवश्यक आहे। तसेच ओटी कशी भरायची, कोणत्या वस्तू ओटीमध्ये ठेवायच्या याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहा, आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो, त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक हा असायलाच हवा। जर टाक तुमच्याकडे नसेल तर फोटो समोर सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा तुमच्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल, घटस्थापना तुम्ही केलेली असेल तर तिथे समोरच तुम्हाला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे। आता ही ओटी घरातील जी सुवासिनी स्त्री असते तर तिनेच ती ओटी भरायची आहे। जर तिला काही अडचण असेल, मासिक धर्म असेल तर मग घरामध्ये एखादी कुमारिका असेल तर तिने ही ओटी भरली तरी सुद्धा चालेल किंवा ज्या विधवा स्त्रिया असतात तर त्या सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकतात। आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की विधवा असल्यानंतर ओटी भरावी की नाही, म्हणजेच ती स्त्री जी असते तर ती कुलदेवीची ओटी भरू शकते का? तर असं अजिबात नाही की ते बघा, स्त्री विधवा आहे मग कुलदेवीची ओटी भरूनही विधवा होण्याआधी ती सुद्धा एक सुवासिन स्त्री होती आणि म्हणून मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका न आणता विधवा स्त्रिया सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकतात। आता आपल्याला कुलदेवीची ओटी ही खणा नारळानेच भरायची असते। नारळ घेताना ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे। खण म्हणजे आपल्याला खणाची जी साडी असते तर ती घ्यायची आहे। जर खणाची साडी घेण्याइतकी तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही घेऊ शकत नसाल तर तुम्ही एखादा ब्लाउज पीस घेतला तरी सुद्धा चालेल। तसेच बऱ्याच वेळेला कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी सुद्धा घेतली जाते। तुम्हाला शक्य असेल तर ती सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊ शकता। नऊवारी साडी म्हणजे ज्याला 9 वार असतात आणि दुर्गा देवीच्या सुद्धा 9 रूप असतात, म्हणून नऊवार साडी घ्यावी असं म्हटलं जातं। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच घ्या आणि नसेल शक्य तर तुम्ही 6 वारी साडी सुद्धा घेऊ शकता आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही एखादा ब्लाउजचा पीस घेतला तरी सुद्धा चालणार आहे। आता आपण ओटी भरण्यासाठी जी साडी घेणार आहे तर ती सुद्धा सुती किंवा रेशमी धाग्यांची असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची जी क्षमता असते किंवा त्या लहरी धरून ठेवण्याची जी क्षमता असते तर ती इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये अधिक असते आणि म्हणून तुम्हाला साडी किंवा ब्लाउज पीस घेताना ते सुती किंवा रेशमाचेच पीस घ्यायचं आहे। आता ओटी भरण्यासाठी तुम्हाला एक मोठं ताट घ्यायचं आहे। त्या ताटामध्ये तुम्हाला साडी किंवा ब्लाउजचं पीस ठेवायचं आहे। त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती किंवा गव्हावरती तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी ही देवीकडे ओटी भरताना येईल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला साडीवरती म्हणजेच तांदळावरती किंवा गव्हावरती ठेवायचा आहे। त्यासोबतच तुम्हाला एक हळकुंड, एक सुपारी, एक बदाम, एक खारीक आणि 1 रुपयाचं एक नाणं सुद्धा घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला 16 शृंगाराचं साहित्य असतं तर ते सुद्धा घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला 16 शृंगाराचं साहित्य भेटलं नाही तर तुम्हाला ते घेणं शक्य नाही झालं तर तुम्ही सौभाग्य शृंगारातील 5 किंवा 7 वस्तू सुद्धा ज्या आहेत तर त्या सुद्धा घेतल्या तरीही चालेल, ज्यामध्ये तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र, लाल रंगाची टिकली, कुंकू, मेहंदीचा कोन आणि लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। आता हे 16 शृंगाराचं साहित्य घेताना तुम्हाला चुकूनही लिपस्टिक, पावडर, आयलाइनर किंवा नेल पॉलिश किंवा नेल पेंट या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला चुकूनही ओटी भरताना अर्पण करायच्या नाहीत, कारण त्या अनेक केमिकलपासून, रसायनांपासून बनवल्या जातात आणि या वस्तूंचा धर्मग्रंथामध्ये कुठेही उल्लेख नाही। म्हणून या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही देवीची ओटी भरताना घ्यायच्या नाहीत। ज्या शृंगाराच्या वस्तू सांगितल्या आहेत तर त्या सुद्धा त्या साडीवरती किंवा ब्लाउज पीसवरती तुम्हाला ठेवायच्या आहेत। त्यासोबतच तुम्हाला एक गजरा घेणं शक्य असेल तर तुम्ही गजरा सुद्धा आवर्जून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला वेणी घेणं शक्य असेल तर ती वेणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। गजरा किंवा वेणी घेणं शक्य नाही तर तुम्ही एखादं गुलाबाचं फूल घेतलं तरी सुद्धा चालेल। आता या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत। ताट घेताना तुम्हाला स्टीलचं घ्यायचं आहे, चुकूनही प्लास्टिकचं भांडं हे अजिबात घ्यायचं नाही। देवीची ओटी भरण्याआधी तुम्हाला चांगले तयार व्हायचं आहे, साडी घालायचं आहे किंवा एखादा चांगला छानसा ड्रेस घालायचा आहे आणि काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला घालायचे नाहीत। आपल्या कपाळावरती कुंकू लावायचं आहे, हातात बांगड्या घालायच्या आहेत आणि थोडासा शृंगार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे। आता हे सर्व साहित्य ओटी भरायला घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती
मूर्ती असेल तर तिला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे. घट असेल तर त्या घटाला सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे, फुलं अर्पण करायची आहेत. आणि त्यानंतर ही जी ओटी आहे तर ती ओटी आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या छातीला लावायची आहे. आणि म्हणजे ताट जे आहे तर ते आपल्या छातीजवळ पकडायचं आहे आणि आपल्या कुलदेवी समोर आपल्याला उभं राहायचं आहे. त्यानंतर हे ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावी, आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी, उन्नती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या कुलदेवीला तुम्हाला सांगायचं असेल तुमच्या इच्छा मनोकामना अपूर्ण असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि कुलदेवीला सांगायचं आहे की या नवरात्रीमध्ये मी तुझी ओटी भरत आहे, मला तुझ्या मूळ स्थानी येऊन ही ओटी भरणं शक्य झालं नाही, म्हणून घरच्या घरीच मी ही ओटी भरत आहे आणि तू या ओटीचा स्वीकार करावा आणि तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावरती राहू दे. माझ्या कुटुंबात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदू दे, कधीही धनधान्य संपत्ती कमी पडू देऊ नकोस अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ही ओटी जी आहे तर ही देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे. आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. दोन्ही हातामध्ये आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर ते घ्यायचे आहेत. देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपल्याला ही जी ओटी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि त्या ओटीवर आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत. असे तुम्हाला 5 किंवा 7 मूठ तांदूळ जे आहेत तर या पद्धतीने उतरवून तिच्या चरणी अर्पण करायचे आहेत. जेव्हा असे तांदूळ आपण देवीच्या मस्तकाला लावून ओटीवरती अर्पण करतो तेव्हा देवी तत्व हे जागृत होण्यास मदत होत असते. आता हीच ओटी भरत असताना त्या ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची वस्तू आहे जी आपल्याला हवी आहे, ते म्हणजे तांबूल. तर पहा, ओटी भरताना तुम्हाला कुलदेवीला तांबूल जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे, कारण कुलदेवीच्या पूजेमध्ये किंवा कुलदेवीच्या ओटीमध्ये तांबूल याला खूप जास्त धार्मिक असं महत्त्व आहे. आता हे तांबूल तुम्हाला कुठे मिळेल तर जिथे खाण्याचं पान मिळतं, जिथं पान शॉप आहे तर तिथे तुम्ही सांगितलं की कुलदेवीसाठी आम्हाला तांबूल बनवून द्या, तर तिथे तुम्हाला हे तांबूल जे आहे तर ते बनवून देतात आणि त्यामध्ये तंबाखू आणि सुपारीचा वापर जो आहे तर तो केलेला नसतो. आणि जेव्हा आपण असं तांबूल बनवून घेणार आहोत तर तेव्हा सुद्धा तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की आम्हाला कुलदेवीसाठी हे तांबूल बनवून हवं आहे आणि त्यामध्ये तुम्ही सुपारी किंवा तंबाखूचा वापर जो आहे तर तो अजिबात करू नका. आणि असा तांबूल जे आहे तर ते आपल्याला आणायचं आहे आणि ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला ते अर्पण करायचं आहे. आता कुलदेवीची ओटी भरताना आपण ज्या काही वस्तू वापरणार आहेत, जो काही ब्लाउज पीस असणार आहे, साडी किंवा तांबूल, या सगळ्या वस्तू ज्या असणार आहेत तर त्या स्वतःच्या खर्चाने तुम्हाला आणायच्या आहेत, म्हणजे स्वखर्चाने तुम्हाला करायच्या आहेत. कोणी तुम्हाला साडी दिली आहे, ब्लाउज पीस दिला आहे तर तो चुकूनही तुम्हाला ओटीमध्ये भरायला वापरायचा नाही. जर तुम्ही स्वतःच्या पैशातून या वस्तू घेऊन कुलदेवीची ओटी भरली तर त्याचं शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. त्याचबरोबर ओटी भरत असताना तुम्हाला एक महत्त्वाची चूक सुद्धा जी आहे तर ती अजिबात करायची नाही, ती म्हणजे ओटी भरताना आपल्याला चुकूनही निळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती वापरायची नाही, किंवा जो खण आहे किंवा जो ब्लाउज पीस असणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला काळ्या रंगाचा किंवा निळ्या रंगाचा वापरायचा नाही. आता तुम्ही कुलदेवीची ओटी भरली आहे तर ही ओटी काय करायची पहा. आता ही ओटी तुम्ही भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही ओटी तुम्ही पॅक करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार आहे तेव्हा ती ओटी तुम्ही घेऊन जायची आहे आणि तिथे कुलदेवीला अर्पण करायचे आहे. जर काही दिवसातच तुमचं जाणं शक्य नसेल तर तुम्ही काही प्लॅन तुमचा नसेल तर मग तुम्ही ती ओटी तुमच्या घरी एखाद्या सुवासिन स्त्रीला बोलवायचं आहे आणि ती ओटी तुम्हाला तिला द्यायची आहे आणि तिचा मान सन्मान करायचा आहे. आणि जर तेही करणं तुम्हाला शक्य नसेल तर त्या ओटीमध्ये ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्ही स्वतः वापरल्या तरी सुद्धा चालतील. मग त्यामध्ये जे तांदूळ असणार आहे तर त्यामध्ये तुम्ही भात किंवा खीर बनवू शकता. नारळ जो आहे तर तो घरामध्ये सर्वजण प्रसाद म्हणून खाऊ शकतात आणि जे काही शृंगाराचं साहित्य आहे तर त्या घरातील महिला सुद्धा वापरू शकतात. आणि जर तुम्हाला घरीच कुलदेवीची ओटी भरायची नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही ओटी भरू शकता. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही ओटी भरू शकता. जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर तुम्हाला ही ओटी भरता येणार नाही. घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरातील इतर महिलेने ओटी भरली तरी सुद्धा चालेल. कुलदेवीची ओटी ही तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही भरू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.